नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे द रिव्हन डान्स क्रूच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपला डे 5 आहे कोकणचा, म्हणजे 5वा दिवस, शेवटचा दिवस. 4 दिवस आपण खूप एन्जॉय केलं, पीस केलं. आज शेवटचा दिवस. थोडंसं वेगळीच फिलिंग येते. जायचं पण मन करते आणि नाही जायचं पण मन करते, पण जावंच लागणार. पण जाण्यापूर्वी आम्ही एक फोर्ट करून जाणार आहोत, सिंधुदुर्ग फोर्ट. तर भेटूयात फोर्टवरती. चलो बाय. हे पहा, फोर्ट समोर आहे. तर आम्ही ते फेरी घ्यायला आलो आहोत. तर फेरीमधून इथून तिथे जाणार आहोत. तर भेटूयात आपण डायरेक्ट फोर्टवरती. हे पहा, दिसतोय का? वाका का इकडे पहा. हो वाका का. हे पहा, काल आपण इथे पॅरासेलिंग केली होती, दिसतंय का तुम्हाला? आणि आपल्याला म्हणून मला आता फर्स्ट सेकंडमध्ये आलं. कसं निघायचं सगळ्यात बेस्ट लहानपणी त्याला का मित्र अनेक वर्षानंतर आज आम्ही हे पाहिलं. आमचे जुने दिवस आम्हाला आठवले. डोळ्यातून अश्रू अनावर आणून नाही दिले. तर आम्ही आत्ता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आणि खूप छान वाटतं या किल्ल्यावरती येऊन. छान मेंटेन केलेलं आहे. आत्ताच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इथे, त्या मंदिरात गेलो. तिथं मंदिरात दर्शन घेतलं, पण तिथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूटिंग करता आली नाही. आणि आत्ता आम्ही हा किल्ला एक्सप्लोअर करतो पूर्णपणे आणि खूप मस्त वाटतंय. असं फील होतं की कधी ना कधी इथे महाराज आले असतील, इथे कुठेतरी असतील, ते बसले असतील, चालले असतील आणि आपण ती वास्तवास पाहतोय. तर खूप प्राऊड पण वाटते आणि खूप छान पण वाटते. तुम्हाला आता थोडेसे क्लिप्स दाखवतो. तर आता आम्ही सिंधुदुर्गच्या महादेवांच्या मंदिरात आलो आणि इथं तुम्ही विहीर पाहू शकता. आणि या विहिरीतून आहे ना एक भुयारी मार्ग आहे, जो की किल्ल्याच्या बाहेरपर्यंत जातो. आता तुम्हाला इथून दिसणार नाही तो, आणि या साईडला आहे जो की या किल्ल्याच्या डायरेक्ट बाहेर जातो. म्हणजे त्या टायमिंगला टेक्नॉलॉजी नव्हती, पण महाराजांचं डोकं पहा म्हणजे काय होतं. याच्यामध्ये खराब वगैरे केलेलं असं करू नका. आपला म्हणजे महाराजांचा किल्ला आहे, हे असं टाकणं वगैरे चांगलं नाही वाटत. एकच असणार आहेत. आपल्या किल्ल्यावरचं वास्तव्य राजांचं 5 वेळा आहे. बेटाची पाहणी करण्यासाठी, किल्ल्याचं भूमिपूजन, किल्ला बांधून झाला त्यावेळी 1 रात्र राहिली, मध्ये येऊन गेलेत. एवढंच राजांचं वास्तव्य. तारा राणी 3 महिने राहिले. राजाराम महाराज राहिलेले आहेत. संभाजी महाराज स्टार्टिंगच्या काळात म्हणजे राजांचं निधन झालं, त्याच्यानंतर काही वर्ष संभाजी महाराजांनी सांभाळलेलं आहे. आणि बाकी राजांचे महत्वाचे व्यक्ती म्हणजे जे काही टॅक्स भरायला यायचे त्याच्यापैकी कोणी इथे या ठिकाणी राहून जायचं. हा म्हणून तर राजांचा इतिहास कळून येऊन हा उद्ध्वस्त केला गेला. तुम्ही आता राजस्थान, जोधपूर, जयपूर या साईडला गेलात तर सर्व किल्ले शाबूत भेटतात. का भेटतात? तर कारण ते लोक हरायला आले की शत्रूचे स्वाधीन करायचे आणि त्यांची शत्रूची नोकरचाकरगिरी करायची. पण आपले शिवाजी महाराज कुठच्याही शत्रूसमोर झुकले नाही किंवा कुठच्याही शत्रूची नोकरचाकरगिरी केली नाही किंवा कुठचा किल्ला किंवा कुठचा राजवाडा स्वतःहून शत्रूच्या स्वाधीन केलेला आहे. म्हणून ते त्यांचं राग करण्यासाठी किंवा त्यांचा इतिहास पुढे कळू नये आणि सर्व उद्ध्वस्त केले गेले. तुम्हाला वीर बघायचे बघून घ्या. राजवाड्याचा प्रवेशद्वार तुम्हाला एक निशाण दाखवतो, त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता. तर आता आम्ही म्युझियम बघायला जाणार आहे, जिथे खूप महाराजांच्या शिवकालीन गोष्टी आहेत, वस्तू आहेत जे आपल्याला पाहायला मिळतील. तर तुम्हाला तिथे शूटिंग अलाउड आहे, म्हणजे जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर
आता बघा. तर आम्ही आत्ता म्युझियम पाहिलं, खूप छान होतं. खूप शिवकालीन गोष्टी बघायला भेटल्या. काही कॉईन्स होते, त्यांचे वाघनखं वगैरे भरपूर गोष्टी होत्या. खूप छान होतं ते. आणि आता आम्ही चाललेलो आहोत किल्ल्याच्या एक्झिटच्या तिथे आम्ही बघणार आहोत महाराजांच्या पायांचे ठसे, जे की एक्झिटच्या एक्झॅक्ट असं थोडंसं वरती गेल्यावरती आहेत. पायांचे ठसे बघून झाल्यानंतर ना आम्ही लगेच एक्झिट करू, निघू आणि मग आमच्या मार्गी लागू परत. अरे दगड वरती आहे तिथं. अरे दगड वरती आहे, लागून काम जवळ दे. साहिल काय आलं? काय नाही या ठिकाणी मला माहिती आहे. यांना जोरात मोठ्याने बोला, आवाज ऐकू गेला पाहिजे असा. बाय. तर मित्रांनो, आता आपण कोकण सोडलेलं आहे. आता आपण परतीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. आता आम्ही लंच करण्यासाठी थांबलोय. हे पहा हॉटेल दिसतंय का? सुंदर आहे ना? आतमध्ये जाऊन बोलूया. अमन सर, आपण कोकण सोडले, कसं वाटतं तुम्हाला? एकदम अश्रू आलेत की घरी जावं लागतंय. उद्यापासून तेच क्लास, उद्यापासून तीच मरमर, उद्यापासून तीच शाळा. सरांच्या मिसेसचे काय म्हणजे बघूया आपण. कोमल मॅडम बोला. उद्या तेच पार्लर, उद्या तेच फेशियल. उद्या तेच होणार आहे सगळं रिपीट. खूप वाईट वाटतंय, खूप मजा आली सगळ्यांसोबत. आणि आता परतीचा प्रवास करतोय. सो खूप मिस करू आम्ही कोकणला. नाही तुला काय वाटतंय? काय नाही भाई, उद्यापासून तीच जिंदगी. पुण्याला जायचं, कॉलेजला जायचं, गेलो तर जायचं, तेच रुटीन, बोर रुटीन. पण हे जे 5 दिवस गेले, काय सांगू, म्हणजे अविस्मरणीय असे क्षण होते. ज्या मस्त्या केल्यात, मस्त्यांच्या वरती पण भरपूर काही केलेलं आहे. पण मजा आली. हॉर्नचा किस्सा एक खतरनाक झाला आमचा. प्रशांत, आपले वाघ काका, त्यांनी हॉर्न मारला. बाजूने 2 पोलीसवाले आले. त्या पोलीसवाल्यांनी आम्हाला झापला. आम्हाला नाही, म्हणजे मलाच झापला. मी ड्रायव्हर सीटवरती होतो. पण ठीक आहे, हे अनुभव असतात. काही अनुभव जे आम्ही दाखवले नाही, ते अनुभव तर खतरनाक होते. तिथे आमचे 2-2.5 तास गेले. ते अनुभव आम्ही नाही सांगू शकत. ते अनुभव असे होते ना, म्हणजे अविस्मरणीय. निसर्गरम्य. असं निसर्गरम्य वातावरणात असं होणं म्हणजे सोपं नाही. पण कसं आहे, माज कमी नाही झाला पाहिजे. गोष्टी किती काय झाल्या तरी माज हा तसाच राहिला पाहिजे. माज कमी झाला तर मग आम्ही नाहीये, म्हणून म्हणलं माज वाढवा. तर मित्रांनो, आपण थोडंसं ब्रेकसाठी एका घाटामध्ये थांबलेलो आहोत. घाटाचं नाव काय ते नाही माहिती, पण तुम्ही नजारा पहा कसा दिसतोय. सुंदर आहे ना? मेन रिझन असं आहे की आमची जी पब्लिक आहे, म्हणजे आमच्या 3 गाड्या आहेत ना, त्यातली एक गाडी चुकली आहे. ती राईट टर्न घेण्याऐवजी सरळ गेली आहे. सरळ जाऊन किती किलोमीटर एक्स्ट्रा गेली आहे? गेली असेल एक 30 किलोमीटर. 30 किलोमीटर ती एक्स्ट्रा गेली. आता ती परत रिटर्न फिरून इथे येणार आहे. तोपर्यंत आम्हाला इथंच थांबायचं आहे आणि वेट करायचं. ह्या नजाऱ्याचा आनंद घ्यायचा आहे, आनंद लुटायचा आहे. तर ती गाडी आल्यानंतर भेटूया आपण. चलो बाय. गाडी हरवली होती, त्या गाडीचे ड्रायव्हर मी नाही. ड्रायव्हर तिकडे, ते ड्रायव्हर. ही गाडी ती होती, चुकलेली गाडी ही आहे. मालक आहे या गाडीचा. मालक कसं वाटतं तुम्हाला लांबून येऊन? खूप वाईट वाटतंय.
एक झोपेचा व्यवसायांना खूप मागात पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ते खूप त्रासामध्ये आहेत. पश्चाताप होतो यांना, खूप त्रासामध्ये आहेत ते आता या स्थितीला आहेत. खूप ड्रायव्हर इकडे या. मला प्रोटेक्शन या ठिकाणी आपण ब्रेक घेतलेला आहे आणि पाठ सरळ करावी म्हणून रस्त्यावरतीच लोळण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आणि या ठिकाणी गुरु भाऊंचं ड्रायव्हर काय केलं तुम्ही झालेले आहेत तुम्ही आम्हाला. काय केलं? एक टन चुकला आणि पूर्ण प्रवास चुकला. या ठिकाणी व्ह्यू पहा व्ह्यू. ओ कसं वाटतंय याच्यात? जिरली ना? काय जिरली? काय जिरली नाही बाबा. आता परत जॉब्स काम बोर झालं, मग आता काय करणार. हा मग काय. गेला सूर्य गेला खाली. पण आता मला पण असं वाटतं आपण पण गेलं पाहिजे. मोहन सर काय करा तुम्ही? आता बास्केटबॉल मारायचं मला. आमची प्रॅक्टिस चालू आहे. ते गेला बघ. 1 2 3 4 5 6 7 8 नाही गेलं 8 9 10. चला संपले आपलं. शिनोशान शहनशाह. तू मुझसे प्यार करती है नहीं? चलो तू मुझसे प्यार करती कि नहीं? चलो निकलो. तू मुझसे प्यार करती है कि नहीं? ये ऐसे है हमारा. फीचरिंग सिद्धेश बिसे. कोकणीगल मिले तो काय बोलायचं तुला मग? काय म्हणणं तुझं? काय नाही. आम्ही आता सातारा रोडला आहोत. मस्तपैकी कंदीपेढे की होता तर ते निघून आम्ही निघणार नारायणगावच्या साईडला. म्हणजे कुठेतरी संध्याकाळी जेवणाची सोय ओम खर्च करणारे बोलले आम्हाला. येस माझा खर्च. हा बोललो ना येस. चला मग गुरु. तर गाईज आता आम्ही आलो आहोत नारायणगावमध्ये आणि आता आम्ही जाऊ आमच्या घरी. तर 5 दिवस खूप छान गेले. ट्रिप खूप एन्जॉय केली. खूप सारे मेमरीज क्रिएट केले. छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढलेले. हळूहळू पोस्ट वगैरे पण करू. तर हा आपला लास्ट डे होता आणि लास्ट डेचा व्लॉग इथेच एंड होतोय. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये किंवा डान्स व्हिडिओमध्ये. बाय बाय.